रोज रोज भाजी पोळी खाऊन महाराजांना वैताग आला होता. त्यांना टेस्ट चेंज हवी होती. म्हणून आज त्यांनी मला सांगितलं की मला मसाले भात देण्यात आला. म्हणून मग मी आज मसाले भात करणार आहे. तर मी सगळ्यात आधी काय केलं, भाज्या अशा स्वच्छ धुवून घेतल्या. म्हणजे बीन्स, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो असं धुवून घेतलं, कोथिंबीर पण. आणि मग ते घेतलं कट करून. कांदा पण कट करून घेतला. एका भांड्यामध्ये तांदूळ घेतले आणि डाळी घेतल्या. म्हणजे मी मिक्स डाळ वापरते. काय म्हणजे रोज आहे ना, डाळी खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी. म्हणून मग मी काय केलं, डाळी असं मिक्स करून ठेवल्यात सगळ्या. आणि त्याच्यापासून त्या मी भाजीमध्ये पण टाकते आणि भातामध्ये पण मिक्स डाळीच टाकते. नंतर मी कुकर ठेवला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये टाकलं तूप आणि थोडंसं तेल पण टाकलं. म्हणजे कधीतरी मी असं तेलामध्ये आणि तुपामध्ये पण भात बनवते. कधी कधी फक्त तेलात बनवते तर कधी तुपात बनवते. त्यानंतर मी टाकलं तमालपत्र, खडे मसाले पण टाकले, लवंग, मिरे, इलायची असं टाकलं आणि शेंगदाणे पण टाकले, परतायला ठेवलं ते. नंतर मी टाकला कांदा आणि कट केलेल्या भाज्या, बीन्स, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो असं टाकलं. आणि मग त्याला असं छान हलवून दिलं, परतून दिलं छान. मग टाकलं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, मीठ टाकलं. त्याला छान असं हलवून दिलं, परतून दिलं. मग वरतून टाकले मसाले, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट असं टाकलं. आणि ते पण असं छान हलवून दिलं, परतायला ठेवलं. ते पण छान मसाला परतल्यानंतर मी धुतलेले तांदूळ आहे ना, ते टाकले कुकरमध्ये आणि त्याला पण हलवून दिलं, असं परतून दिलं. आणि मग मी ते पण ठेवलं जरा वेळ शिजायला. पाणी पण टाकलं मग वरतून. मग टाकली कोथिंबीर आणि मग कुकरला झाकण लावलं आणि ते ठेवलं शिजायला. 4 शिट्ट्या होऊन दिल्या मी. बघा किती छान भात झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा.